तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही? ओबीसीचं आरक्षण भेटण्याचा संबंधच येत नाही. मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही? मराठ्यांना आरक्षण कशासाठी भेटायला पाहिजे का? जातीय कट्टरता एवढी भिनली आहे लोकांमध्ये की एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल जातीमध्ये. ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल लक्ष्मण हाके आहे, ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल मनोज जरांगे आहे. आजही या महाराष्ट्रामध्ये विजयंतीची मुलं 7वी 8वी नंतर एनसी घ्यायला जात नाही. गरीबाला जातच नाही ना सर. गरीबाला मग तुम्ही कुठल्या गरीबाची तुलना करताय? जात अरे नाही, ज्या मी म्हणतोय. अरे दादा, तर पूजा खेडकर कलेक्टर होऊन ओबीसी समाजासाठी काय फायदा झाला? म्हणजे जर ती सुधारली तर ती स्वतः सुधारली ना, समाजाला काय फायदा झाला नाही. आता हे सगळे प्रश्न सुटणार आहेत, फक्त एकदा आरक्षण भेटायला पाहिजे बस. आरक्षण भेटायला पाहिजे म्हणजे पॉलिसी आहे ना. तुम्ही आरक्षणाला का कटकऱ्यामध्ये नाही उभं नाही, करता? आरक्षणाला कटघऱ्यामध्ये मग काय उगाच नाही म्हणताय? करत आहे. आज आरक्षण असताना पण हे लोक भेटत नाही. व्यवस्था नाही इथली. हजारो वर्षाचा स्पॅन आहे. ब्लड मध्ये जात आहे तुमच्या. समजा या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला धनगरांची लोकसंख्या. त्या धनगराचा एक खासदार आजपर्यंत देशाच्या संसदेत जाऊ शकतो. त्यांना रोखलंय कोणी सर? रोखलंय कोणी? मराठा आरक्षणाची लढाई नाही लढत. मराठा वर्चस्ववादाची लढाई आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला तो डायरेक्ट धडका देतोय. कॉन्स्टिट्यूशनची चौकट मोडायचा प्रयत्न करतोय तो माणूस. घटना चॅलेंज करतोय तो माणूस. आजही इथला लबान बंजारा आजही तो तांड्यावरतीच राहतो. त्याच्या घराची उंची 10 फुटापेक्षा उंच असू शकत नाही. आजही मॅक्सिमम लोकांच्या घरावरती पत्रे आहे. आजही मॅक्सिमम बंजारा ऊसतोडीचं काम करतो, मजुराचं काम करतो. बीडला पेटवलं कोणी? कोणी पेटवलं सर? कोणी पेटवलं? तुम्हाला जगाला माहिती आहे ना. माझ्या तोडून काय सांग, मी पण सांगतो मग. दलिताची